तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 9 सॉल्व करणार आहे. अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम स्टार्ट फ्रॉम इक्विलिब्रियम पोझिशन. एक पार्टिकल दिलेला आहे जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय आणि इक्विलिब्रियम पोझिशन पासून स्टार्ट झालेला आहे. अँड इट्स टाइम पिरियड इज 16 सेकंड. त्याचा टाइम पिरियड 16 सेकंदाचा आहे. आफ्टर 2 सेकंड इट्स वेलोसिटी इज पाय मीटर पर सेकंड. तर 2 सेकंदानंतर त्याची वेलोसिटी पाय मीटर पर सेकंड दिलेलं आहे आणि आपल्याला ॲम्प्लिट्यूड या ऑसिलेशनचं फाइंड करायचं आहे. ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन इज कॉस 45ची डिग्रीची व्हॅल्यू दिलेली आहे आणि ती आहे 1/√2. ओके, तर हा क्वेश्चन 2017ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 2√2, बी ऑप्शन आहे 4√2, सी ऑप्शन आहे 6√2 आणि डी ऑप्शन आहे 8√2. तर या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक पार्टिकल दिलेला आहे जो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. स्टार्ट होणारे इक्विलिब्रियम पोझिशन. इक्विलिब्रियम पोझिशन मीन्स मीन पोझिशन. ओके, आणि इट्स टाइम पिरियड दिलेला आहे 16 सेकंद. जो टाइम पिरियड आहे, टाइम पिरियड रिप्रेझेंट करणार आपण लेटर कॅपिटल टी ने, आणि कॅपिटल टी जो आहे तो किती दिला तर 16 सेकंद दिलेला आहे. 16 सेकंदाचा त्याचा टाइम पिरियड आहे. आफ्टर 2 सेकंड म्हणजे स्मॉल टी जो दिलेला आहे तो किती दिला आहे तर 2 सेकंद दिलेला आहे. आफ्टर 2 सेकंद त्याची जी वेलोसिटी आहे ती वेलोसिटी दिलेली आहे तुम्हाला किती पाय मीटर पर सेकंड एवढी त्याची काय आता वेलोसिटी. तर आपल्याला या केसमध्ये ॲम्प्लिट्यूड या ठिकाणी फाइंड करायचं आहे. ॲम्प्लिट्यूड कशाने पे करणार तर ए ने. तर आपल्याला फाइंड करायचं आहे. आता पार्टिकल कुठून स्टार्ट होतोय मेन पोझिशन, आणि मेन पोझिशनला जर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन घेतलं तर ते काय असणार आहे x = a sin ω t. पण आपल्याला डिस्प्लेसमेंट दिलं, आपल्याला काय दिलेलं आहे वेलोसिटी. मग आपण एक काम करू, याला डिफरन्शिएट करून घेऊ विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट हा काय असतो तो तुमचं वेलोसिटी, म्हणून याला डिफरन्शिएट करून घेऊ. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला dx अपॉन काय dt. ए कॉन्स्टंट आहे आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागेल तर आपल्याला साइन ω चा. साइनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे कॉस, पण त्याच्या बिफोर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट ती काय भेटणार तर आपल्याला वेलोसिटी. ए तसाच असेल, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय झाला कॉस ω t. अगेन आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे कोणाचा ω चा, कारण कंपोजिट फंक्शन आहे. ओमेगा कॉन्स्टंट आहे, टी dt कॅन्सल, म्हणजे याचा आन्सर फक्त ओमेगा राहील. म्हणजे आपली जी वेलोसिटी आहे वेलोसिटी v ती काय भेटणार आहे तर ती भेटेल a cos ω t. ओके, आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे ॲम्प्लिट्यूड या ठिकाणी फाइंड करायचं आहे. या v ची जी व्हॅल्यू आहे, v ची व्हॅल्यू किती दिलेली आहे पाय इतकी दिलेली आहे, तर ते आपण या ठिकाणी पुट करणार. ॲम्प्लिट्यूड आपल्याला फाइंड करायचं तो तसाठीला ओमेगाच्या जागी टाकणार आहे मी 2π/t. ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. इंटू करायला कॉस ओमेगाच्या जागी परत टाका 2π/t इंटू स्मॉल टी. या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला नोन आहे. दिस पाय अँड पाय गेट कॅन्सल. मग 1 = 2a/t आणि कॉस राहिला 2π/t. टीच्या जागी दिला आहे 16 आणि हा जो स्मॉल टी दिलेला आहे तो 2 दिलेला आहे. या ठिकाणी पण मी टीच्या जागी किती टाकणार आहे 16. 2च्या टेबलमध्ये 16 आहे, 2 8 किती 16. हा 8 इकडे डिवायडेड, इकडे काय करणार तर मी मल्टिप्लाय, आणि राहिला तुमचा ॲम्प्लिट्यूड कॉस 2 2 4 अँड 4 4 किती झाला 16. मग आला π/4. कॉस π/4 जर घेतला तर कॉस π/4 ची व्हॅल्यू जी आहे ती किती येतं √2 1/√2. मग याची व्हॅल्यू आपण टाकू 1/√2. हा √2 इकडे डिवायडेड, इकडे काय करून घेणार तर मल्टिप्लाय. मग आपला जो ॲम्प्लिट्यूड आहे तो किती येणार आहे तर 8 आणि हा √2 इकडे डिवाइड होता, इकडे काय केलं तर मल्टिप्लाय. मग आपला ॲम्प्लिट्यूड असेल 8√2. आणि या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन डी, आणि ऑप्शन डी म्हणजेच काय 8√2 मीटर. हे तुमचं काय असणार आहे आन्सर. ओके.